हाय स्टुडंट, आधीच्या लेक्चरला बघा आपण फाइंड एक्झाम्पल्स बघितलेत. फाइंड द कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स फॉर द फॉलोइंग मॅट्रायसिस. म्हणजे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स त्या टाईपचे एक्झाम्पल्स बघितले. ज्यावेळेस तुम्ही एलिमेंट्स काढता, एलिमेंट्सवरूनच तुम्ही काय लिहू शकता त्या मॅट्रिक्स, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स या टाईपचे एक्झाम्पल्स बघितलेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. बघा आता ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. द ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे एक मॅट्रिक्स असेल कॅपिटल ए, इज डिनोटेड बाय. म्हणजे आता ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स कसं लिहायचा? इट इज डिनोटेड बाय, शॉर्टमध्ये लिहायचा ADG आणि ए, ॲडजंट ऑफ ए. नंतर ॲडजंट ऑफ ए कसा काढायचा? ॲडजंट ऑफ ए इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ऑफ, जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ऑफ ए. आणि वरती काय बघा, ट्रान्सपोज, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. म्हणजे आता कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला कोफॅक्टर ऑफ एलिमेंट यायला पाहिजेत. आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंट आपण कशावरून काढतो? कुठला फॉर्म्युला? AIJ इज इक्वल टू -1⁻I + J इंटू MIJ. त्याच्यावरून 2/2 ऑर्डर असेल तर 4 एलिमेंट आणि 3/3 ऑर्डर असेल तर 9 एलिमेंट. ठीक आहे. मग ते एलिमेंट आल्यानंतर त्याचा मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर ते एलिमेंट मॅट्रिक्सच्या ह्याच्यामध्ये लिहिल्यानंतर तो मॅट्रिक्स मिळेल. मग तिथं तो हा मॅट्रिक्स येईल. तो मॅट्रिक्स लिहिल्यानंतर त्या मॅट्रिक्सचा काय घ्यायचं आहे? ट्रान्सपोज. ट्रान्सपोज घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? त्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट. मग तेच सांगले, दॅट इज ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू AIJ आणि त्याचा ट्रान्सपोज, म्हणजे जो कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आहे तो आणि त्याचा ट्रान्सपोज. ठीक आहे. आता थेअरीचं एक एक्झाम्पल बघूया आपण. A इज इक्वल टू 2/2 ऑर्डरचा मॅट्रिक्स लिहिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काढायचा आपल्याला. आता कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स A इज इक्वल टू, आपण कुठल्या मेथडनी काढतो? -1⁻1 + 1 इंटू M11 या मेथडनी काढतो. पण आता हा थेअरीचा फॉर्म आहे. मायनर ऑफ एलिमेंट म्हणजे इथं काय मिळणार आहे? त्याच्या समोरचा, ह्याच्या परत ह्याच्या समोरचा, ह्याच्या समोरचा, ह्याच्या समोरचा. म्हणजे थोडक्यात जो एलिमेंट काढायचा त्याचा रो आणि कॉलम सोडून आपल्याला कोफॅक्टर ऑफ एलिमेंट मिळतात. त्या कोफॅक्टर ऑफ एलिमेंटवरून मग आता शॉर्टमध्ये जर एंट्रन्सला वगैरे सोडवायचे असतील तर एक बघा कसं लिहावं लागेल. मग द कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स डायरेक्ट लिहू शकतो आपण. काय? त्याच्या समोरचा A11चा मग काय मिळेल? त्याच्या समोरचाच A22. नंतर A12चा त्याच्या समोरचा A21. नंतर A21चा त्याच्या समोरचा A12. A22चा त्याच्या समोरचा A11. ठीक आहे. हा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स मिळाला. पण आता एलिमेंट काढलेत आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, पण आता साईन चेंज होईल बघा. काय? इवन पॉवर असेल 1 + 1 म्हणजे इवन पॉवर असेल तर प्लस साईन राहतं आणि ऑड पॉवर असेल तर मायनस साईन. मग तो एवढा चेंजेस करायचा इथं. किंवा त्याच्या समोरचा हे करू शकतो. किंवा अजून एक टेक्निक आहे बघा, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काढताना जे काही डायगोनल एलिमेंट आहेत, हे डायगोनल एलिमेंट चेंज करायचे. A1च्या ठिकाणी हा आणि याच्या ठिकाणी A11. तेच केले मी, डायगोनल एलिमेंट चेंज. इथं पण नॉन डायगोनल एलिमेंट चेंज करायचे. नॉन डायगोनल एलिमेंट चेंज केले मी. आणि अजून काय? नॉन डायगोनल एलिमेंटचे फक्त साईन चेंज करायचे. नॉन डायगोनल एलिमेंटचे साईन. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स शॉर्टकट मेथडनी कसं काढणार? डायगोनल एलिमेंट आणि नॉन डायगोनल एलिमेंट चेंज करायचे आणि फक्त साईन नॉन डायगोनल एलिमेंटचे साईन चेंज करायचे, कारण ते ऑड पॉवरमध्ये येतात त्यामुळे मायनस साईन राहतं. नसेल तर आधीचे एक्झाम्पल झालेत बघा, त्या एक्झाम्पल्सवरून तुम्ही काढू शकता आणि तेच मिळणार. हा झाला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आणि आता त्याचा आपल्याला ॲडजॉइंट काढायचा आहे. मग काय सांगितलं? ॲडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काढा, त्याचा ट्रान्सपोज. मग आता तोच हा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स मिळाला, त्याचा ट्रान्सपोज घेणार आहे. ट्रान्सपोज कसं काढणार? रोचं कॉलममध्ये लिहायचं आणि किंवा कॉलमचं रोमध्ये. आता हा फर्स्ट रो मिळतो मला R1, हा सेकंड R2. मग आता R1ला कॉलममध्ये लिहायचा A22 - A21. सेकंड R2 -A12 A11. हा झाला त्याचा ॲडजॉइंट ऑफ A. ठीक आहे. त्याच्या टाईपचे एक्झाम्पल सोडवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इनवर्स ऑफ नॉन सिमिलर मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. म्हणजे आता इनवर्स काढण्याचे 2 मेथड आहेत बघा. ह्याच्या आधीच्या आधी आपण एक्झाम्पल सोडवलेत. इनवर्स बाय एलिमेंटरी
रो ट्रान्सफॉर्मेशन आणि इनवर्स बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन त्या एक मेथड, ती एक मेथड आणि ॲडजॉईंट मेथडनी इनवर्स, दोन मेथडनी इनवर्स काढता येतात आपल्याला. रो आणि कॉलम आणि ॲडजॉईंट मेथड ह्या दोन मेथड आहेत. ठीक आहे. आता ॲडजॉईंट मेथडनी इनवर्स काढायचं असेल तर काय थिअरी आहे किंवा काय फॉर्म्युला आहे बघा. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू ए आय जे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असणार आहे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दॅट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर काय कंडिशन येईल, डिटर्मिनंट नॉट इज इक्वल टू 0, त्यावेळेस त्याचा इनवर्स एक्झिस्ट होईल. मग इनवर्स काढण्यासाठी इनवर्स आहे म्हणता ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. त्यासाठी डिटर्मिनंट कसा सोडवायचा यायला पाहिजे, 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. फॉर्म्युला बघा, 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. हा इनवर्स ॲडजॉईंट मेथडने काढण्याचा फॉर्म्युला, हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पल काय, टाईप नंबर 3 क्वेश्चन आहे. पहिला एक्झाम्पल, फाइंड द ॲडजॉईंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. मी शॉर्टमध्ये लिहिलं, दिलेलं मॅट्रिक्स आणि काढायचं काय, फाइंड द ॲडजॉईंट मॅट्रिक्स. मग आता एक पहिलं एक्झाम्पल काय, सोल्युशनमध्ये लेट दिलेल्या मॅट्रिक्सला नाव द्यायचं. लेट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स लिहून घ्यायचा 2 - 3 3 5. तो मॅट्रिक्स लिहिल्यानंतर इन जनरल मॅट्रिक्स लिहायचा. A11 A12 A21 A22 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स मिळतोय. तो मॅट्रिक्स मिळाल्यानंतर कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स काढायचे आहेत. आता आपण एंट्रन्ससाठी सोडवत नाही, बोर्डसाठी, त्यामुळे सगळं सोडवावं लागणार आहे आपल्याला. कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स आर formula that is aij is equal to -1 raised to power I plus j into mij. हा फॉर्म्युला आहे. आता सगळे एलिमेंट 4 एलिमेंट काढायचे आहेत. फर्स्ट हा मायनर ऑफ एलिमेंट A11 इज कॅपिटल A11 -1 इंटू मायनर ऑफ एलिमेंट M11. आता व्हॅल्यू मायनस इवन पॉवर होती 1 + 1 2 -1चा स्क्वेअर 1 इंटू मायनर ऑफ एलिमेंट म्हणजे हा 2 दिसतो त्याची पोझिशन त्याच्या समोरचा मॉड डिटर्मिनंटमध्ये 5, त्याच्यावरून तो एलिमेंट मिळतोय 5. सेकंड A12 इज कॅपिटल A12 इज इक्वल टू -1 रेज टू पॉवर 1 इंटू M12. आता इवन पॉवर एक ऑड आहे, 1 + 2 ऑड आहे, -1 रेज टू 3 म्हणजे -1 इंटू मायनर ऑफ एलिमेंट म्हणजे हा दाखवतो A11 हा मायनस त्याच्या समोरचा डिटर्मिनंटमध्ये म्हणजे -3 व्हॅल्यू येते. डिटर्मिनंटमधली व्हॅल्यू ॲज इट इज बाहेर येईल. नंतर सेकंड A21 इज कॅपिटल A21 इज इक्वल टू -1 रेज टू पॉवर 2 + 1 इंटू M21. ऑड पॉवर आहे त्यामुळे -1 इंटू M21 म्हणजे हा एलिमेंट 3 त्याचा मायनर लिहायचा आहे, त्याच्या समोरचा डिटर्मिनंट -3. मग इज इक्वल टू -1 इंटू -3 डिटर्मिनंटमधली व्हॅल्यू ॲज इट इज जी आहे ती बाहेर येणार आहे. मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये +3. लास्ट एलिमेंट A22 इज कॅपिटल A22 इज इक्वल टू -1 रेज टू पॉवर 2 + 2 इंटू M22. व्हॅल्यू इवन पॉवर आहे 2 + 2 4 म्हणजे 1 येईल इंटू मायनर ऑफ एलिमेंट लास्ट A22 दाखवते म्हणजे इथं एक्झाम्पलमध्ये 5 त्याच्या समोरचा 2 त्याच्यावर एलिमेंट मिळाला 2. हे काय काढलेत आपण, कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स. पण आपल्याला काय लिहायचं आहे, कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. ए इज मग AIJ इज इक्वल टू इन जनरल जर लिहायचं झालं तर हाच येईल, कॅपिटल A11 कॅपिटल A12 A21 A22. आता हे सगळे एलिमेंट काढलेत आपण, ते लिहायचे मॅट्रिक्समध्ये. फर्स्ट रो मिळतोय 5 -3, सेकंड 3 2. हा आत्ता आलाय कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स आलाय, पण आपल्याला काढायचं ॲडजॉईंट. ॲडजॉईंट A
इज इक्वल टू काय ॲडजॉईंट कसं काढणार AIJ म्हणजे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स हाच आहे त्याचा काय करायचं आहे ट्रान्सपोज. ठीक आहे म्हणजे या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करायचं आहे किंवा तुम्ही इथे लिहू पण शकता 5 -3 3 2 आणि ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ठीक आहे त्याच्यावरून आपल्याला मिळेल ॲडजॉईंट ऑफ ए. चेंज करायचं आहे रोचं कॉलम 5 -3 3 2 हे रोचं मी काय लिहिले कॉलम त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं ॲडजॉईंट ए. आता बघा हे शॉर्टमध्ये सोडवायचं काय सांगितलेलं जो काय मॅट्रिक्स दिलेला आहे हा 2 -3 3 5 जो आहे त्याला काय करायचं आहे डायगोनल एलिमेंट चेंज करायचे आणि नॉन डायगोनल एलिमेंट चेंज तेच केलं आहे तुम्ही डायगोनल आणि नॉन डायगोनल एलिमेंट आणि नॉन डायगोनल एलिमेंटचे साईन फक्त चेंज करायचं आहे. आता इथे +3 आहे आणि इथं -3 आहे इथं +3 असलेलं इथं मायनस झालं आणि मायनस मायनस इथं प्लस. इंट्रांच्या वेळेस आपण बघूयात. ठीक आहे हे पहिलं एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल घेऊयात. दुसरं एक्झाम्पल बघा ह्याच्या आधीच्या टाईपमध्ये एक्झाम्पल पूर्ण मी सोडून दाखवलं त्यामुळे आता हे सोडून दाखवलेलं एक्झाम्पल फक्त एक्सप्लेन करणार आहे. सेकंड एक्झाम्पल या मॅट्रिक्सचं काय आपल्याला ॲडजॉईंट काढायचं आहे. ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स सोल्युशनमध्ये दिलेला मॅट्रिक्स लिहून घेतला इज इक्वल टू इन जनरल मॅट्रिक्स आणि त्याच्या आधी आपल्याला काढायचं ऑफ द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स आर. मग आता पहिला एलिमेंट स्मॉल a11 इज कॅपिटल A11 फॉर्म्युला -1 1 + 1 × m 1 1. आता 1 + 1 2 म्हणजे इवन पॉवर आहे 1 × मायनर ऑफ एलिमेंट A11 म्हणजे हा 1 जे हा 1 एलिमेंट म्हणजे ह्याचा रो आणि हा कॉलम उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये 3 5 0 -1 हा डिटर्मिनंटमध्ये हा डिटर्मिनंट सोडवायचा आहे 1 × 3 × -1 -3 -0 × 5 0 1 × -3 -3. Second element A12 is capital A12 is equal to -1 1 + 2 × m 1 2 is equal to 1 + 2 3 म्हणजे ऑड पॉवर आहे -1/3 ऑड असल्यामुळे -1 राहील. मायनर ऑफ एलिमेंट A12 म्हणजे हा -1 हा -1 असल्यामुळे ह्याचा रो आणि ह्याचा कॉलम सोडायचा उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये -2 5 -2 -1 सोडवायचं -1 × -2 × -1 मल्टिप्लिकेशनमध्ये -2 मायनस -2 × 5 -10 +10 + 2 +12 × -1 -12. Third element A13 is capital A13 is equal to -1 1 + 3 × m13 1 + 3 4 -1/4 इवन आहे त्यामुळे 1 × मायनर ऑफ एलिमेंट m13 म्हणजे हा दाखवतोय 2 त्याचा रो आणि कॉलम सोडायचा उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये सोडवायचा 1 × -2 × 0 0 -2 × 3 -6 ++6. फर्स्ट रोचे एलिमेंट झाले. सेकंड रो A21 इज कॅपिटल A21 इज इक्वल टू -1/2 2 + 1 × m 21 इज इक्वल टू 2 + 1 3 म्हणजे ऑड पॉवर आहे -1 × मायनर ऑफ एलिमेंट m21 म्हणजे हा दाखवतो A21 -2 त्याचा रो आणि कॉलम उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये -1 2 0 -1 इज इक्वल टू -1 × -1 मल्टिप्लिकेशनमध्ये +1 -0 × 2 0 -1 × 1 -1. सेकंड एलिमेंट A22 इज कॅपिटल A22 इज इक्वल टू -1/2 2 + 2 × m 22 इज इक्वल टू 2 + 2 4 म्हणजे इवन पॉवर आहे 1 × मायनर ऑफ एलिमेंट m22 म्हणजे हा 3 असेल त्याचा रो आणि कॉलम सोडायचा उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये लिहिले तो सोडवायचा आहे 1 × 1 × -1 -1 -2 × 2 -4 +3 आणि -1 सॉरी +4 आणि -1 +3. सेकंड एलिमेंट पुढचा A23 इज कॅपिटल A23 इज इक्वल टू -1/2 2 + 3 × m 23 2 + 3 5 -1/5 ऑड पॉवर त्यामुळे -1 × मायनर ऑफ एलिमेंट m23 हा A23 म्हणजे हा 5 दाखवतो त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडायचा रो आणि कॉलम सोडल्यानंतर एलिमेंट जे उरलेत ते डिटर्मिनंटमधलेचे 1 -1 -2 0 -1 ×
1 इंटू 0 0 मायनस 2 इंटू -1 मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये +1 आणि हे मायनस साईन -1 इंटू -2 +2 हे सेकंड रोचे एलिमेंट झालेत. आता थर्ड रोचे एलिमेंट बघा. A31 is capital A31 is equal to minus 1 raised to power 3 plus 1 into M31. 3 plus 1 4 इवन पॉवर आहे त्यामुळे 1 राहील. मायनर ऑफ एलिमेंट M31 हा म्हणजे हा -2 त्याचा रो आणि कॉलम सोडायचा. उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये -1 2 3 5 डिटर्मिनंटमध्ये सोडवायचे. 1 इंटू -1 इंटू 5 -5 मायनस 3 इंटू 2 -6 मायनस प्लस पण मायनस साईन -11. A32 is capital A32 is equal to -1 raised to power 3 plus 2 into M2. M32 is equal to 3 plus 2 5 म्हणजे ऑड पॉवर आहे -1. M32 म्हणजे हा एलिमेंट आहे 0 म्हणजे त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा आहे. 0 म्हणून हे लिहायचं नाही असं नाही आहे. तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा आहे. उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये सोडवायचं आहे. -1 इंटू 1 इंटू 5 5 -2 इंटू 2 -4 मायनस प्लस 5 प्लस 4 +9 9 इंटू -1 -9. लास्ट एलिमेंट A33 is capital A33 is equal to -1 3 plus 3 into M33 is equal to 3 plus 3 6 म्हणजे इवन पॉवर आहे 1 राहील. M33 म्हणजे हा एलिमेंट -1 त्याचा रो आणि कॉलम सोडायचा. उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये लिहायचे. 1 -1 -2 3 1 इंटू 3 -2 इंटू -1 मल्टिप्लिकेशनमध्ये +2 पण हे ऑलरेडी मायनस आहे. 3 - 2 1 हे 9 एलिमेंट आलेत. त्याच्यावरून आपल्याला लिहायचं आहे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए इज बघा आता AIJ इज इक्वल टू कॅपिटल A11 A12 A13 सेकंड A21 A22 A23 A31 A32 A33. ठीक आहे. लिहिल्यानंतर जे काय एलिमेंट आहेत ते एलिमेंट इथे लिहायचे आहेत आपल्याला. आता एलिमेंट बघा. एलिमेंट लिहिलेत. आता काढायचं ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ए काय AIJ जो कोफॅक्टर ट्रान्सपोज म्हणजे हा मॅट्रिक्स -3 -12 6 -1 3 2 -9 1 त्याचा काय करायचं आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. तर ट्रान्सपोज R1 R2 आणि R3 रोचं कॉलम म्हणजे -3 -12 6 सेकंड -1 3 2 थर्ड -11 -9 1 हा मिळाला आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए. काय करणार कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स सगळे 9 एलिमेंट काढून घेणार. तो कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स लिहिणार. तर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करून काय मिळतो आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए. हे 2 एक्झाम्पल झालेत. पहिलं एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल. व 2 मार्काला 3 किंवा 4 या टाईपने एक्झाम्पल्स विचारलेले आहेत विचारू शकतात. ठीक आहे थांबूयात.